दंगल पूर्व नियोजित होती का त्या संदर्भात काही वेळापूर्वी म्हणजे दंगल घडण्याआधी मोठ्या प्रमाणात अफवा देखील पसरवण्यात आल्या होत्या. बघा, हे सगळं जेव्हा होत असतं तेव्हा इंटेलिजन्स यंत्रणा, होम डिपार्टमेंट, मुख्यमंत्री कार्यालय कुठे होतं? हे तर मुख्यमंत्र्यांच्याच शहरामध्ये आहे ना. मग हे सगळं होत असताना जी जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेची, आणि अशी कुठे दंगल घडू नये म्हणून, कुठेही अफवा पसरू नये म्हणून, ठीक आहे, ते सगळं झाल्यानंतर तुम्ही हाऊसमध्ये स्टेटमेंट करता, तुमच्यानंतर उपमुख्यमंत्री बोलतात, अजून पेटवापेटवी करायला, हे सगळं ठीक आहे. पण तुम्हाला सरकार चालवता येत नाही म्हणून दंगल घडू द्यायची, हे किती योग्य आहे? आदित्यजी, आज लोकसभेत भाजपचे खासदार प्रदीप गोरे यांनी नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराजांची केली. शिवाजी महाराजांचं पूर्वजन्म. बघा, एक तर भाजपचे स्वतःचे हिरोज कुठचे नाहीयेत, दुसऱ्यांचे हिरो ढापलेले आहेत. सरदार वल्लभभाई पटेल कोणाचे होते? काँग्रेसचे. कितीतरी नेते आहेत. म्हणजे आधी महात्मा गांधींबद्दल पण म्हणजे ते त्यांनी स्वच्छ भारतला त्यांचंच चष्म्याचं हे घेतलेलं. स्वतःचे हिरो नाही, दुसऱ्यांचे हिरो ढापायचे आणि मग अशी तुलना करून आपले जे महापुरुष आहेत त्यांचा अपमान करायचा. छत्रपती शिवरायांची तुलना कोणावरही केली तर ती छत्रपती शिवरायांचा अपमान आहे. ज्या देशामध्ये ज्यांनी डिमॉनिटायझेशन केलं, देशात आपण